जिल्हा परिषद पिनूर गटातून माझा भारतीय जनता पार्टीमधून अधिकृतरित्या या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे। आज अर्ज भरते वेळी इतर कोणी उमेदवार असेल त्यांनी फॉर्च्युनर स्कॉर्पिओ गाडीसाठी विचारला, पण आज बैलगाडीतून येण्याचा आपला काय मानस होता? आज आपण पाहताय या देशात शेतकरी कृषीप्रधान देश म्हणून आपला देश ओळखला जातो। त्याच कृषीप्रधान देशामध्ये शेतकरी हा केंद्रबिंदू आहे आणि त्याच प्रतीक म्हणून आज बैलगाडीमध्ये या ठिकाणी मी अर्ज भरण्याचं ठरवलं होतं आणि त्या पद्धतीने आम्ही हा शेतकरी पोशाखात आणि शेतकऱ्याच्या बैलगाडीमध्ये या ठिकाणी अर्ज भरताना मी नियोजन केलेलं आहे। एकीकडे सगळी फाईट असं आव्हान असं पुण्यात वाटतं का आपल्याला? आव्हान वगैरे नाही, या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष आणि विकासप्रिय पालकमंत्री आदरणीय जयभाऊ गोरे, या जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष सचिनजी कल्याण शेट्टी, या तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय राजन मालक, या तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार यशवंतराव माने, या जिल्ह्याचे अध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण, या आमचे नेते आदरणीय बाळराजे पाटील, अजय राणा पाटील यांच्या नेतृत्वावर या आमच्या तालुक्याचे अध्यक्ष रमेशजी माने यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करत असताना 100% मला विश्वास आहे की समोर कुठलंही आव्हान वगैरे नाही। या पिनूर जिल्हा परिषद गटातील मायबाप जनता या ठिकाणी निवडणूक लढवत असताना मी आपल्या समोर एवढं सांगू इच्छितो, या ठिकाणच्या जनतेने आता ठरवलेलं आहे रामदास भाई चौरे यांनाच या ठिकाणी निवडून देणार आहे। त्याचं कारण असं आहे, या ठिकाणी खोट्या विरुद्ध खऱ्याची लढत आहे आणि या ठिकाणी मायबाप पिनूर मधल्या आणि पिनूर गटातील मायबाप जनतेला सुद्धा माहित आहे खरं कोण आणि खोटं कोण, आश्वासन खरं कोण देतं आणि खोटं कोण देतं। त्यामुळं मी गेले 20 वर्ष राजकारण समाजकारण करत असताना या ठिकाणी जे काम माझ्या हातून होत असेल की होण्याचा शब्द देतो, जे होत नाही ते शब्द देत नसतो, ही जनतेला माहिती आहे। आणि समोर जे माझ्या निवडणूक लढतायत किती खोटे आहेत हे या पिनूर आणि पंचक्रोशीतील सर्व लोकांना माहिती आहे। त्यामुळे माझा विजय या मायबाप जनतेनं, गोरगरीब शेतकरी कष्टकरी दिलनरीत लोकांनी या ठिकाणी हातात घेतलेला आहे। त्यामुळे मला कुठल्याही प्रकारची शंका नाही की माझा विजय 100% निश्चित आहे।